नमस्कार. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्याच्या भूमीमध्ये आपण पोहोचलो आहे. हा तोच दिंडोरी तालुका, हे तेच दिंडोरी गाव जे स्वामी समर्थांची भूमी म्हणून ओळखलं जातं. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अतिशय किंगमेकरची भूमिका ज्या तालुक्याची असेल, आज त्या दिंडोरी तालुक्याचा आठवडे बाजार असेल. या दिंडोरी तालुक्याच्या आठवडे बाजाराला किमान 15 ते 20 खेडे जोडले गेलेले आहे. तर आपण आपल्या सर्वांचा हक्काचा फायनल पॉइंट या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रतिक्रिया 2024चा जनतेच्या मनातला आमदार कोण असेल, आत्ताच माहितीच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे इथं विद्यमान आमदार नरहरी झिरवळ असतील, त्याचप्रमाणे माजी आमदार रामदोजी चारोस्कर यांच्या मिसेस सुनीता चारोस्कर यांनी देखील त्यांना एबी फॉर्म भेटलेला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे माजी आमदार असतील धनराज माले आणि एखादा नवीन चेहरा. तर बघूया दिंडोरीच्या मनातला 2024चा जनतेचा कौल काय असेल. तर फायनल पॉइंट या चॅनलच्या मध्ये आपण सर्वांच्या प्रतिक्रिया, जनतेचा कौल, जनतेच्या संवादातून जाणून घेऊया. चला तर मग आठवडे बाजाराच्या दिशेने आपण प्रवास करूया. चला. आठवडे बाजारात दिंडोरी तालुक्याच्या पोहोचल्यानंतर आता इथले एक स्थानिक ग्रामस्थ आपल्याला भेटले. दादा, 2024च्या दिंडोरी तालुक्याच्या निवडणुका आल्या आता, बरोबर? आमदारकीच्या निवडणूक आलेल्या आहे. तो 2024चा दिंडोरी तालुक्यातला आपल्या मनातला आमदार कोण असेल? नरहरी झिरवळ. बर दादा, तुम्हाला एक सरळ प्रश्न असेल. विद्यमान आमदार नरहरी झिरवळ यांनी पुन्हा एकदा आमदार व्हायचे काही मुख्य कारण काय असतील? त्यांची कामं भरपूर आहेत. बरं, त्यांचे काम आहे. मध्यंतरी त्यांनी मंत्रालयामध्ये जी उडी घेतली, त्याचा जो परिणाम असा झाला तर त्यांच्या आदिवासी समाजामधले जे लोक होते, कोकणी समाज, भरपूर लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्याच्यामुळे संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे. आणि दिंडोरी हा आदिवासी तालुका असल्यामुळं जवळपास 70% आदिवासी कंपनी त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं तेच निवडून येणार. आदिवासी बांधव तर त्यांच्या पाठीशी आहेच, परंतु इतर समाजाचे असतील काही लोक दिंडोरी तालुक्याचे, तुम्ही इथले स्थानिक आहात, तर त्या संपूर्ण दिंडोरी तालुक्याचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो का? मिळू शकतो. ठीक आहे. आपला भाव बोला. काही टक्के मिळू शकतो. ठीक, काही टक्के. काय एखादं नाव आहे का? ठीक आहे, नरहरी झिरवळ. बरं, ठीक आहे. आपल्या मनात काय असेल एखादं नाव आहे? नाही, बोला. हे प्रतिक्रिया आहे, लाख लोकांची प्रतिक्रिया आहे. बोला. काय म्हणतो ते झिरवाळ. बरं, नरहरी झिरवळ. ताई, आपण तरुणात आपल्याला काय वाटतं, कोण 2024ला आमदार कोण झालं पाहिजे? झिरवळ साहेब झाले पाहिजे. झिरवळ साहेब झालं पाहिजे. आता तुमच्या मनात कोण असेल, कोणी आमदार झालं पाहिजे आता? इकडं घड्याळ. पण आता मग घड्याळ म्हणजे एक अजित पवारांचा गट आहे, एक शरद पवारांचा गट आहे, शरद पवारांचा तुतारीचा गट आहे. तर मग घड्याळ म्हटल्यावर मग आता अजित पवारांचं म्हणजे मग तुमचा आमदार काय कोण, म्हणजे महायुतीचा आमदार झाला पाहिजे? बरं, अजित पवारांचा महायुतीचा, म्हणजे ठीक आहे. आपल्या मनात काय असेल 2024ला कोण आमदार झालं पाहिजे दादा? तुतारी झाली पाहिजे, म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटाचा झाला पाहिजे. म्हणजे माझ्या अंदाजे आता सुनीताताई चारोस्कर आहे, बरोबर, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. मग सुनीताताई चारोस्कर आमदार झाले पाहिजे असं आपल्याला वाटतं का? बरं, आई तू मतदान करते का? बरं, कोण झालं पाहिजे 2024ला? मला सांग, तू शेती करते, बरोबर, तुला काय वाटलं कोण आमदार? तुमच्याकडे तुतारी चालते. शरद पवार साहेबांच्या विचारसरणीचे तुम्ही माणसं आहे, म्हणजे शरद पवार साहेब जो कोणी तुम्हाला उमेदवार देईल तुम्ही त्याच्या ठामपणे बरोबर राहा. ठीक आहे, धन्यवाद. आता जो आपली तुतारी करील तो चारोस्करांना आता एबी फॉर्म भेटलेला आहे, मग तुम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे असणार आहे? मग बरं, ठीक आहे. आपल्या भावनेचा आधार असेल. परंतु मी विचारतो तुम्हाला अजून एक प्रश्न. रामदास चारोस्कर माझे आमदार होऊन गेलेले, मग त्यांच्या कामाबद्दल आपल्याला काय, आपलं काय असेल मग का? परत त्या कामाबद्दल म्हणजे आदर आहे आपल्याला. बरं, आणि आदर म्हणजे असा आदर आहे ना का त्यांच्यासारखा माणूस नाही. बरं, माणूस असा का आपण कधीही जर गेलो त्याच्याकडे तर माणूस कधी आपला नाही म्हणून सांगत नाही कामाचे. बरं, मग आता त्यांच्या मंडळी म्हणजे मिसेस त्यांच्या त्या आमदारकीचा त्यांना फॉर्म भेटलेला एबी फॉर्म, मग सुनीताताई चारोस्कर योग्य प्रकारे या तालुक्याला नाही देऊ शकतील? देऊ शकते. बरं, मग तुमचं मत समर्थन, तुम्हाला असं वाटतं की चारोस्कर यांना आमदारकी मिळाली पाहिजे, आपल्या भावनेचा आधार असेल. धन्यवाद. तू तरुण आहे, 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? पुन्हा एकदा झिरवळ साहेबच झाले पाहिजे, कारण की बरेचसे त्यांनी गेल्या 5 वर्षात विधानसभेमध्ये ते माजी अध्यक्ष होते विधानसभेचे, आणि त्या माध्यमातून त्यांनी दिंडोरी आणि पेठ विधानसभेसाठी चांगले बरेचसे विकास कामे केले. तसं दिंडोरीत पाहायला गेलं तर पोलीस स्टेशन, आपलं प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, तसं पेठ मध्ये बरेचसे अशा, आणि प्रत्येक दिंडोरी शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये त्यांच्या मार्फत निधी मंजूर झाला. असं सगळं त्यांच्या माध्यमातून झालं. त्यामुळे परत एकदा झिरवळ साहेब
आमदार झाले पाहिजे. दादा मला अजून तुला एक प्रश्न असेल, आम्ही जो चर्चेचा सूर तुमच्या दिंडोरी तालुक्यात रस्त्यांच्या बाबत ऐकत होतो, मग रस्त्याच्या बाबतीत झिरवळ साहेबांचं काम समाधानकारक आहे का? रस्त्यांच्या बाबतीत म्हटलं तर आपला राज्य मार्ग आहे, त्या मार्गावर त्यांनी साहेबांनी त्याच्यावर एक लक्ष देऊन परत तो मार्ग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच फक्त साहेबांकडे एक अच्छा, म्हणजे विनंती आपली, आहे. बाकी इतर खेडोपाडी साहेबांच्या माध्यमातून खूपच रस्ते, नाले वगैरे, पूल वगैरे बऱ्याचशा गोष्टी साहेबांनी केलेल्या आहे, असं आहे. ठीक आहे, म्हणजे महायुतीचा जो उमेदवार असेल अजित पवारांच्या गटातून ते तुमचा झिरवळ साहेबांच्या पूर्ण कामावर विश्वास आहे आणि तुमची पसंती त्यांना असेल. ठीक आहे, धन्यवाद. आपला 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे, आपल्या मनातला आमदार कोण असेल? आमच्या मनातला आमदार जो खास जनतेला सेवा करेल जनतेची, आणि जेणेकरून स्वतःचा स्वार्थ न पाहता जनतेची जो सेवा करेल असा आमदार आम्हाला हवा आहे. ठीक आहे, आता विद्यमान आमदार असतील, नवीन आता एबीपी फॉर्म चारोस्कर मॅडम यांना भेटलेला आहे, सुनीता चारोस्कर यांना भेटलेला आहे, धनराज माले असतील, पण आपल्या मनातल्या कधी स्पष्ट भूमिका? यावर्षी लेडीजला निवडून द्यावं. रामदास भाऊ धर्मपत्नी जे आहे त्यांना निवडून द्यायला. सुनीताताई चारोस्कर म्हणजे या चारोस्कर साहेबांच्या धर्मपत्नी यांना जनतेचं तुमचं कौल असेल. पण दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही तरुण आहात, जगाचा तुम्हाला चांगला अनुभव आहे, तर मग रामदास चारोस्कर साहेब असतील, सुनीताताई चारोस्कर असतील, ह्या तुमच्या दिंडोरी तालुक्याच्या संपूर्ण तालुक्याला न्याय देऊ शकतात का? हो देऊ शकता. आणि आपल्या अपेक्षा काय असतील त्यांच्याकडून, काय काम झालं? आमच्या अपेक्षा वैयक्तिक माझा स्वार्थ नाही, पण गाई गरिबाचं त्यांनी कल्याण करावं. शेतकऱ्यांच्या तर कोण असेल? ते सुनीताताई चारोस्कर. बरं, सुनीताताई चारोस्करांनी का आमदार झालं पाहिजे, याच्या मागचं काय कारण असतील? आता तू तरुण आहे, तू सगळीकडे फिरतो बाजारमध्ये, तू तुझा स्टॉल पण लावलेला आहे, बरोबर? मग असं काही चर्चेचा सूर आहे का तुमच्या तरुणांमध्ये, का काय असं काही अशी चर्चा कुठे? बरं, पण तुला काय वाटतं ते तुमच्या तालुक्याला नाही देऊ शकतील सुनीता चारोस्कर? येऊ शकते. बरं, ठीक आहे, तुझ्या भावनेचा आधार असेल. धन्यवाद. 2024ला कोण आमदार झाला पाहिजे? धनराज महाले. बरं, धनराज महाले हे आमदार झाले पाहिजे, मग या मागचं काय मूळ कारण असेल? काम केले याच्याबरोबर. बरं, मागं ते आमदार असताना त्यांनी समाधानकारक कामं केलेले, पण पुन्हा एकदा जर जनतेच्या कौलाने तुझ्या मताप्रमाणे धनराज महाले जर आमदार झाले तर ते निश्चित या तालुक्याला न्याय देऊ शकतील. बरं, तुला अजून काय अपेक्षा असतील धनराज महाले साहेबांनी या दिंडोरी तालुक्यासाठी काय केलं पाहिजे? काय नाही, हाय ते काम पुढे गेले पाहिजे, अपुरे राहिलेले कामं केले पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने ते सगळ्या कामांना न्याय देऊ शकतात. तर तुझा कौल धनराज महालेंकडे असेल. धन्यवाद. आपल्या भावनेचा आधार असेल. तुला काय वाटतं 2024ला कोण झालं पाहिजे, दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? नवीन कोणतरी नवीन झालं पाहिजे, म्हणजे आता विद्यमान आमदार असतील ते नाही, आता नवीन मध्ये माझ्या अंदाजे सुनीताताई चारोस्कर यांचा फॉर्म भरलेला आहे एबीपी, धनराज माले यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, पण आपल्या मनात एखादं नाव असेल काही? धनराज महाले. बरं, धनराज माले यांनी आमदार व्हा, धनराज माले यांनी परत आमदार व्हा, मागचे काही मूळ कारणे असतील काही? त्यांनी काही माग काही कामं केली, काही नाही झाले, काही झाले. आपण जे त्यांनी मागं काही कामं केली, काही राहिले, पण त्यांच्या कामावर आपलं समाधान आहे. होय ना. बरं, दिंडोरी तालुक्याला ते पुन्हा एकदा न्याय देऊ शकता? देऊ शकता. बरं, ठीक आहे, आपल्या भावनेचा आधार असेल. 2024च्या दिंडोरी तालुक्याच्या आता निवडणूक आलेल्या आहे, विधानसभेच्या बिगुल वाजलेला आहे. तर 2024ला दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे, आपल्या मनातला आमदार कोण असेल? आमदार बघा, रस्त्यांच्या यांनी काही हेच करेल नाही, त्याच्यामुळे काही नवीन काहीतरी शोधाच लागेल ना. अच्छा, विद्यमान आमदारच्या रस्त्यांच्या कामात आपण समाधान नाही. बरं, मग आता नवीन चेहरा आपण बघताय. बरं, धनराज महाले यांच्या नावाची एक चर्चा आहे, सुनीता चारोस्कर यांच्या नावाची चर्चा आहे, तर मग आता सरळ प्रश्न असेल, आपल्या मनात कोण या तालुक्याला न्याय देऊ शकतो? आमचा न्याय तर आहे आता सुनीताताई चारोस्कर. बरं दादा, तुम्ही तरुण आहात, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुनीताताई चारोस्कर यांनी आमदार झाल्यानंतर त्या काय असं काय करू शकतात आपल्या तालुक्यासाठी? भरपूर विकास करू शकता ना. बरं, म्हणजे रामदासजी चारोस्कर जे माजी आमदार होते. अच्छा, बरं, मग अजून? मग ते भरपूर विकास करू शकतात, कारण स्थानिक लेवलला आमचं कसं आहे, हे जे बाकीचे आमदार ते बाहेर राहतात, स्थानिक लेवलला आम्हाला त्यांचं ऑफिस ना काही होत, त्याच्यामुळे आमचे जे कामं होत आहेत त्यांच्यासाठी आम्हाला दूर जायला लागतं. स्थानिक लेवलला असल्यामुळे आम्ही स्थानिकचे असल्यामुळे आमचे कामं होत. रामदासजी चारोस्कर हे स्थानिक आहे, वेळोकाळाला लगेचच यांनी हाक मारली तर ते धावणारे असं या दादांच्या प्रतिक्रियेतून आलं, आणि रामदासजी चारोस्कर यांनी चांगलं काम केलं आणि सुनीता चारोस्कर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगल्या प्रकारे काम करू शकता. आपला भावनेचा आधार असेल. धन्यवाद. त्यातला आमदार कोण असेल? जवळपास जर म्हटलं मग चारोस्करच राहील. बरं, चारोस्कर, सुनीताताई चारोस्कर आमदार झाले पाहिजे. आपल्याला काय वाटतं, का बरं आमदार झाले पाहिजे, काय कारण असेल याच्या मागचं? काय आपल्या काही अडचणी काय असल्या तर ते त्यांच्यापर्यंत काही भाव घेऊ, आपल्या भाजीपाल्याला काहीतरी. म्हणजे शेतीमालाला चांगला भाव देऊ शकतील, योग्य न्याय देऊ शकतील, म्हणून आपली पसंती चारोस्करांना असेल. धन्यवाद. आपल्या भावनेचा आधार असेल. तुम्हाला विचारतो, आपल्या मनात काय असेल? आता त्यांनी त्यांची भावना प्रकट केली. आपल्याला सुनीताबाई चारोस्कर. बरं, 2024च्या आता निवडणूक आल्या माहिती आहे आपल्याला, बरोबर? आपण मतदार आहात, तर 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? झिरवळ साहेब.
बरं, जिरवळ साहेब. दादा तुम्हाला प्रश्न असेल साधा सोपा. जिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा 2024 ला परत आमदार का व्हावे? कारण त्यांनी तालुक्यामध्ये भरपूर कामं केले आता जिरवळ साहेबांना. बरं, हो. म्हणजे आतापर्यंत असं काही विशेष म्हणजे भरपूरच कामं केले, परंतु अजून आपल्याला काय वाटतं की अजून या तालुक्याला आपल्या मनातून अजून जिरवळ साहेबांनी काय कामं केले पाहिजे अजून जर आमदार झाले तर? आमदार भरपूर इथं आता सध्या दिंडोरीचं जर म्हटलं सध्या ते ना इथं बाजारपेठेत भरतो आपल्या इथं उडाणपुलाची गरज इथं दिंडोरीमध्ये. इथं ट्रॉफिकचा भरपूर मोठा प्रश्न होतो रविवारचा बाजार भरल्यानंतर. अच्छा, बरं. आपण आता म्हणजे थोडक्यात असं आहे की जिरवळ साहेबांच्या पूर्ण कामावर आपला विश्वास आहे आणि भविष्य जर ते तुमच्या मताप्रमाणे जनतेच्या कौलाप्रमाणे जर आमदार झाले तर निश्चित तुम्ही या गावासाठी उडाणपुलाची त्यांच्याकडे मागणी करणार. आपल्या भावनेचा आदर असेल ताई तुम्ही यांच्याबरोबर आहे का? बरं, 2024 ला कोण आमदार झाला पाहिजे? एक महिला म्हणून आपल्या मनातला कोण आमदार असेल? जिरवळ साहेब. मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारतो. जिरवळ साहेब हे पुन्हा एकदा आमदार का झाले पाहिजे? ते महायुतीचे लाडकी बहीण योजनेमुळे झाले पाहिजे का त्यांचं काम चांगले का? नाही असं काही नाहीये, पण मग त्यांनी थोडीशी महागाई पण सगळ्यांनी कमी करायला पाहिजे. लाडकी बहीण योजना दिली म्हणून पण मग खिशातून जास्त पैसे जात आहेत. अच्छा, असं. बरं. मग तुम्ही एक सुशिक्षित आहात. लाडकी बहीण योजना जरी त्यांनी त्याचे पैसे मिळतात पण भविष्य तुम्ही त्यांना विचारणार का बाबा हे भाव कमी झाले, जो आमदार येणार त्याच्याशी ठामपणे राहणार? भाव कमी केले पाहिजेत त्यांनी, डाळीचे तेलाचे अच्छा, भाव कमी केले पाहिजे. ठीक आहे. या महिला भगिनीची अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया आहे. जरी लाडकी बहिणी योजना चालू असेल परंतु इतर भाव पण कमी झाला पाहिजे म्हणजे गृहिणींचा सर्व संसाराचा बॅलन्स त्यांना करता येतो. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. त्याचा कोण आमदार झाला पाहिजे? जिरवळ साहेब. बरं, त्याला तुम्हाला प्रश्न असेल आपण तरुणात नरहरी जिरवळ पुन्हा एकदा आमदार का झाले पाहिजे? कारण आम्ही त्यांचे कामं करतो गावगावच्या रस्त्यांचं. बरं, म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्या कामावर आहे. पण रस्ता एक समीकरण त्याच्यावर भेटायला पण साहेब इथे गेलेले. बरं, म्हणजे एकंदरीत आपण जिरवळ साहेबांच्या सगळ्या कामावर खुश आहात. जर भविष्यात जनतेच्या कौलाप्रमाणे आणि आपल्या सगळ्यांच्या मताप्रमाणे जर जिरवळ साहेब आमदार झाले तर आपल्या मनात या तालुक्यासाठी काय अशी त्यांची भूमिका असेल? त्यांनी काय केलं पाहिजे पुन्हा तालुक्याच्या विकासासाठी? गोकुळ भाऊंनी पण भरपूर प्रयत्न केले कामांसाठी, भरपूर मंजुरी दिलेली कामांसाठी. म्हणून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढच्या कामांसाठी आपण त्यांनाच निवडून द्या. अच्छा, पुढच्या मागच्या सगळ्या कामावर आपण समाधान आहात आणि पुन्हा एकदा जिरवळ साहेब जर आमदार झाले तर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. आपल्या भावनेचा आधार असेल. ठीक. 2024च्या विधानसभेच्या निवडणूक आल्या तर आपल्या मनातला दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? आमदार आता ते पाळी आमदार म्हणतो सारस्वत साहेब. बरं, आता नवीन चेहरा एबीपी फॉर्म आता एबी फॉर्म यांना दिलेले सुनीता चारोस्कर यांना, तर आपल्या मनातले आमदार कोण? सुनीता चारोस्कर असतील. बरं दादा, तुम्ही स्थानिक आहात तर सुनीता ताईंनी पुन्हा एकदा इथं म्हणजे नवीन आमदार झालं पाहिजे याच्या मागचे काय कारण असतील? त्यांचे कार्यकर्त्यापर्यंत पाठबळ चांगलं त्यांच्यावाला, मागचं खंबीर नेतृत्व त्यांच्यावाला. त्यांच्या पाठीशी रामदासजी चारोस्कर हे खंबीर नेतृत्व आणि जनतेचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले. मग आता त्यांच्या पत्नी त्यांनी आता फॉर्म भरलेला आहे तर मग आपल्याला असं वाटतं की त्यांनी म्हणजे आपला पाठिंबा सुनीताताई चारोस्कर यांच्या पाठीशी असेल. आपल्या भावनेचा आधार असेल. ठीक. आता विधानसभेच्या निवडणूक आले तर दिंडोरी तालुक्यातला आपल्या मनातला 2024चा आमदार कोण असेल? सुनीता चारोस्कर. बरं दादा, तुम्हाला सरळ प्रश्न असेल. सुनीताताई चारोस्कर हे आमदार झाले पाहिजे याच्या मागचं काय कारण असेल? भरपूर कामं माग झालेले नाही, त्यांच्याकडून अपेक्षा आहे कामं होतील म्हणून. बरं, रामदासजी चारोस्कर हे पण माग आमदार होऊन गेले त्यावेळेस त्यांच्या कामामध्ये आपल्याला समाधानता होती का? हो. बरं, मग आता त्याच्यामुळे भरपूर निधी आलेला आहे. चारोस्करांमुळेच भरपूर निधी आलेला आहे दिंडोरी. बरं, चारोस्कर साहेबांमुळे इथून मागे भरपूर निधी आलेला आहे. मग आता त्यांच्या पत्नी सुनीताताई चारोस्कर हे उभ्या राहत आहेत. हो. मग आपलं संपूर्ण सपोर्ट त्यांना असेल. हो. म्हणजे तुम्हाला वाटतं जनतेचे सर्व प्रश्न, तालुक्याचे सर्व प्रश्न सुनीताताई मार्गी लावू शकतात? भरपूर लावू शकतात. बरं, ठीक आहे. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. का वाटतं दिंडोरी तालुक्यात कोण झालं पाहिजे आमदार? बोला. लाडक्या बहिणीचा भाव. नाही, त्या बोलते म्हणून नाही म्हणजे महायुती बरोबर तुम्ही असणार आहे का? हो. बरं, तुमचं काय म्हणतं दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? त्यांचं नाव काय हो? आता आम्ही पैसे आम्हाला मिळाले. अच्छा, लाडकी बहीण योजनेमधून महायुती सरकार एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला पैसे दिले म्हणजे महायुती सरकारचा जो कोणी शीट असेल त्यांना द्यावं लागेल. त्यांना लाडकी बहीण योजना, आपण त्या लाडकी बहीण योजनेवर खुश आहात का? मग बरं. खुशी आहे. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, महायुती ज्या सरकारकडून जी पण उमेदवार डिक्लेअर केला जाईल त्याचं मत आपल्यासाठी असेल. धन्यवाद. तुम्ही एक तरुण उद्योजकाला आपण बाजारपेठेत मध्ये भेटल्यानंतर दादा 2024च्या विधानसभेच्या निवडणूक आल्या बरोबर? बरं, दिंडोरी तालुक्यात 2024 ला कोण आमदार झाला पाहिजे? आमदार आमच्या मते आम्हाला झिरवळच पाहिजे. बरं, नरहरी झिरवळ हे आमदार झाले पाहिजे. पण नरहरी झिरवळ यांनी पुन्हा एकदा आमदार व्हावे यामागचे काही कारण असतील आपल्या मनात? कारण त्यांनी बरेच कामं केले पहिले आणि या क्षमतेमध्ये आता कोणी जास्त कामं केले नाही. त्यांनी भरपूर कामं केली.
ठीक आहे, तुझ्या पसंतीला आमचाही पाठिंबा असेल, त्याबद्दल अडचणी तुझं समर्थन असेल त्याबद्दल भरपूरपणे पाठिंबा आहे त्यांच्या मागे. तुमच्या स्थानिकीतले एबी फॉर्म आता सुनीता चारोस्कर यांना भेटलेला आहे, त्यानंतर धनराज माले असतील, तर मग आपल्या भूमिकेवर ठाम आहात. हो, आमच्या भूमिकेवर तर आम्ही ठामच राहणार आहे, कारण की आम्हाला पूर्णपणे त्यांनी मागच्या टायमिंगला आम्हाला मदत दिली आणि आता बी मदत करतील हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आमचा त्यांना तर सपोर्ट आहेच. ठीक आहे, नरहरी झिरवळ आपली पसंती असेल, आपल्या भावनेचा आधार असेल. धन्यवाद. आपण आता दिंडोरीच्या मुख्य बाजार समितीमध्ये आल्यानंतर अनेक शेतकरी असतील, व्यापारी असतील, आपल्या समेत जोडले गेलेले आहेत. दादा, तुम्हाला प्रश्न असेल, आता विधानसभेच्या 2024च्या निवडणूक आलेल्या आहे, बरोबर? तर दिंडोरी तालुक्यातला आपल्या मनातला 2024चा आमदार कोण असेल? सध्या परिस्थिती धनराज माले अनुकूल वाटू राहिली. धनराज माले साहेबांना अनुकूल वाटते, याच्या मागचं काय कारण, म्हणजे नेमकं काय असेल? मागचं कारण जरा स्वच्छ प्रतिमा आहे आणि शिंदे गटाचा माणूस येतो आणि फडणवीस दोन्ही पुरस्कृत. परंतु आम्ही असं ऐकलं ते अपक्ष फॉर्म भरताय, असं काही? भारतात ते लढतातच आहे, बिंदास लढू आहे, महागार नाही मानते. अच्छा, हा, बरं, ते कुठून असो तुमची टाळू राहिले. अच्छा, माझ्या मनात ऐकून घ्या. तुमची जी भावना असेल त्याचा आधार असेल. दादा, तुम्ही तरुण आहात, तुम्ही सांगा, तुमच्या मनातली भावना कोणा 2024 कोण असेल? तुम्ही सांगा. सुनीताताई चारोस्कर. आपल्या मनातली भावना सुनीताताई चारोस्कर, आता त्यांना एबी फॉर्म भेटलेला आहे, बरोबर? तू तरी या पक्षाकडून. तर मला तुम्हाला सरळ प्रश्न असेल, सुनीता चारोस्करांनी पुन्हा एकदा आमदार का हो, याचं काय कारण असेल? काम चांगलंच होतं ना, मागे चारोस्कर सावध अच्छा, रामदास चारोस्कर साहेबांचं त्यांना पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल, त्यामुळे सुनीता आणि शेती प्रश्न जरा शेती प्रश्न फार सोडवले पाहिजे. शेती मालाला भाव योग्य मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, अल्पधारक शेतकऱ्यांचा पुरवठा होता. अल्पधारक शेतकरी फार जामदार. दोन संमिश्र प्रक्रिया आल्या, एक अपक्ष म्हणून धनराज माले साहेबांच्या प्रती आली, एक सुनीताताईंच्या प्रती आलेली आहे. शेतीचा प्रश्न कोणी येऊ त्यांनी मार्गी लावला पाहिजे, हा बिकट प्रश्न. निर्यात बंदीची धरसोड केली नाही पाहिजे. कांदा निर्यात चालूच झाली पाहिजे, गहू निर्यात झाला पाहिजे, तांदूळ निर्यात झाला पाहिजे, कपाशी झाली, टोमॅटो झाला पाहिजे, कांद्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. ठीक आहे, आणि आता मी तुमच्याकडे येतो. आपल्या मनातला आमदार कोण असेल? सुनीताताई चारोस्कर. आपण नवीन आम्हाला जोडले गेले. आपल्या मनात 2024 आमदार कोण असेल? आमच्या पेठ तालुक्यातला भास्कर गोपाळ गावित. अच्छा, आपल्या स्वागत असेल. आम्ही दिंडोरी तालुका कव्हर करतो, पण आपल्या स्वागत असेल. झिरवळ साहेबांनी एक अशी चुकीची भूमिका घेतली, एका विशेष समाजाला त्याचा पेसा त्याची पेक बाकी इतर वर्गातल्या लोकांना बंद करून टाकलं. 100% वाला त्याच्यामुळे झिरवळ साहेबांना त्या गोष्टीचं विरोधक आमचा विरोधक राहील. यंदाचे उमेदवार चारोस्करच राहतील. चारोस्करांकडे आपले समर्थन असेल. पेसा ही भूमिका झिरवळ साहेबांची चुकीची यामुळे असेल आणि उड्या मारल्या ते चुकीचं. बिगुल वाजले, बरोबर? तुमच्या दिंडोरी तालुक्यात आपल्या मनातला 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण असेल? काही एखादं नाव? सुनीता चारोस्कर. बरं, तुमच्याकडे परत येतो. काका, आपल्या मनात कोण आमदार झाला पाहिजे? चारोस्कर झाले पाहिजे. दादा, आपल्या मनात कोण असेल? चारोस्कर. बरं, आपल्या मनात? अजून तसं काही बरं, आपण तटस्थ भूमिकेत आपला आधार असेल. दादा, मी तुला विचारतो, 2024ला सुनीता चारोस्कर यांनी आमदार झालं पाहिजे, याच्या मागचे काही कारण असतील? मागच्या आमदारांचे काम येते. अच्छा, रामदासजी चारोस्कर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्या कामात पुन्हा एकदा ती प्रचिती तुम्हाला सुनीता चारोस्कर यांच्या माध्यमातून होऊ शकते. बरं, जर चारोस्कर जनतेच्या मनातून, जनतेच्या कौलातून जर आमदार झाले तर आपल्या अपेक्षा काय असतील? हेच शेतीमालाला भाव, रस्ते वगैरे सुरक्षा. शेतीमालाला भाव देतील, रस्त्याचं चांगलं काम करू शकतात, म्हणून आपण सुनीता चारोस्कर यांच्या मनात कोण असेल? आता शिंदे गटाचे आता कोणती बघू. म्हणजे जे शिंदे गटाने दिलेलं असेल त्याला तुमचं, म्हणजे महायुती सरकारचा जो कोणी उमेदवार असेल आपण त्याच्या पाठीचे असाल. शिंदे गटाचं ठीक आहे, काय आपल्या मनात काय ते बोलता, आपलं काय मत आहे? आमचं काय तेच मत आहे. महायुती सरकार जो कोणी उमेदवार देईल तो आपल्या मनात असेल. चालेल, धन्यवाद. ठीक असेल, तू तरुण आहे म्हणून तुला विचारतो. सुनीताताई चारोस्कर. बरं दादा, तुम्ही कामात आहे, चला तुमचं काम चालतंय, कामाला पहिलं प्राधान्य द्यायचं शंकाने. आपल्या मनातला आमदार कोण असेल 2024चा? सुनीताबाई चारोस्कर. बरं, सुनीताई चारोस्कर. आपण दोघंही तरुण आहात. आपल्याला पुन्हा एक प्रश्न असेल, रामदासजी चारोस्कर यांच्या कामावर आपल्याला समाधान होतं. हो. त्या कामाची प्रचिती ही सुनीताताई चारोस्कर यांच्या माध्यमातून दिसेल का? हो, मग ठीक आहे, आपली पसंती सुनीताताई चारोस्कर असेल. धन्यवाद. आपल्या भावनेचा आधार असेल. च्या मुख्य आवारात आल्यानंतर काही तरुण असतील, काही ज्येष्ठ असतील, हे आपल्याला भेटलेले फायनल पॉईंट चॅनलच्या मध्ये आपल्या सर्वांचं पहिले स्वागत असेल. विधानसभेचं बिगुल वाजलंय, बरोबर? 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे आपल्या? नरहरी झिरवळ असेल. मी परत तुमच्याकडे येतो. आपण असेल आमदार अपक्ष धनराज माले. आपल्या मनातला झिरवळ नरहरी झिरवळ. आपल्या मनातला
बोला. उत्तम मतदान आहे उत्तम मतदान ठीक आहे, आपल्या मनातला बरं आपल्याला पुन्हा एकदा विचारतो. ठीक आहे, आपल्या मनात आपण सांगितलं की नरहरी झिरवळ हे पुन्हा एकदा आमदार झाले पाहिजे, मागच्या काय मुख्य कारण असतील? मुख्य कारण जे काही काम आता पेंडिंग पडलेले त्यांनी काही प्रस्ताव दिलेले असतील ते पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन ते उर्वरित काम पूर्ण झाले पाहिजे अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आपली. अपूर्ण राहिलेले कामं ते पुन्हा एकदा लायला नेतील म्हणून पुन्हा एकदा त्यांना चान्स दिला पाहिजे. आपलं काय नाव असते? स्थानिक माणूस चारोस्कर साहेब. रामदासजी चारोस्कर म्हणजे सुनीता चारोस्कर. दादा तू तरुण आहे, तुझ्या मनात काय भावना आहे? आमचे विचारस्कर बरं का बरं एकदा पुन्हा एकदा सुनीताईंनी जर आमदार झाल्यानंतर आपल्या तालुक्याला नाही देऊ शकतील त्या? हो ठीक आहे, आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. विधानसभेचा बिगुल वाजलेला दादा, बरोबर आपण तरुण शेतकरी आहात, तर आता दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे? रामदास चारोस्कर. मी तुमच्याकडे परत येतो. दादा तुमच्या मनात कोण असेल? रामदास चारोस्कर. रामदास चारोस्कर म्हणजे सुनीताताई चारोस्कर. दादा आपल्या मनात काय असेल? सुनीताताई चारोस्कर. बरं यांच्या सुरात सूर नाही आपल्या मनापासून. बरोबर ठीक आहे, आपल्या मनात चारोस्कर. बरं दादा आपण बोला, आपल्या मनातला कोण असेल आमदार 2024चा? 2024 आपल्या आता आमच्या दिंडोरी चारोस्करच राहील. चारोस्कर. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, सुनीताताई चारोस्कर यांनी एकदा आमदार व्हा या मागचे मूळ कारण काय असतील? कारण ते कामं करतील, त्यांनी आधी कामं केलेली आहेत म्हणून आमची इच्छा आहे का त्यांनी आमदार झालं एक पाहिजे. नवीन चेहऱ्याला आपल्याला संधी द्यायची आणि रामदास चारोस्कर चेहरा पाहणं काही माझ्या वाटत नाही. थोडं चेहरा नाही पाहिजे पब्लिकनी पण थोडं कामही वाटतं, थोडं कामही करतात, थोडं सुविधा पण वाटतात प्रत्येकाच्या. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. ते रस्त्याचं मार्केटचे बरेचसे कामं, इथले नगरपंचायतचे बरेचसे कामं त्यांनी हे केलेले आहेत. बरं नगर विकास म्हणजे इथले बरेचसे इथून मुंबईहून मंत्रालयातून त्यांनी बराचसा निधी इथं दिंडोरीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. आपल्या भावनेचा आदर असेल. 2024चा आपल्या मनातला आमदार कोण असेल? सुनीताताई चारोस्कर. दिंडोरी. बरं आपल्याला पुन्हा एक प्रश्न असेल, काय कारण असतील पुन्हा एकदा सुनीताताई चारोस्कर म्हणजे रामदास चारोस्कर आमदार होऊन गेले, तर ताईंनी का आमदार हो सुनीताईंनी? ताईंनी समाज कल्याणच्या मार्फत समाज कल्याण सभापती असताना त्यांनी भरपूर कामं केलेली, अच्छा भरपूर गरिबांची कामं केलेली त्यांनी. अच्छा, महत्वाचा मुद्दा बघा प्रेक्षकांना मला सांगायचा असेल, सुनीताताई या सभापती होऊन गेलेल्या आणि सभापती असताना त्यांनी समाज कल्याण सभापती असताना भरपूर कामं अनेक गोरगरिबांचे 100% केलेली. आमदार झाल्यानंतर त्या महिला सक्षमीकरण असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, यावर खंबीरपणे काम करू शकतो. 100% करू शकतो. अजून आपल्याला एक आपण तरुण उद्योजक आहात, यामुळे मी विचारतो, जर सुनीताताई चारोस्कर या जर आमदार झाल्या तर आपल्या अपेक्षा काय असतील त्यांच्याकडून? काही नाही, ते सर्वांगीण दिंडोरी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. परिपूर्ण त्यांनी विकास करावा हे आपलं मत असेल. मी तुम्हाला विचारतो, आपण यांच्या समेत जोडले गेलेले 2024ला दिंडोरी तालुक्याचा कोण आमदार झाला पाहिजे? सुनीताताई चारोस्कर. बरं आपलं काय प्रतिक्रिया असेल? बस हेच सर्व विकासासाठी त्यांना सर्वांगीण विकास सुनीताताई चारोस्कर करतील म्हणून आपलं मत असेल. ठीक आहे, 2024ला दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? सुनीताताई चारोस्कर. बरं सुनीताताई चारोस्कर का आमदार झाले पाहिजे, मागचं कारण काय? दिंडोरीचा विकास मागे राहिलेला आहे, त्यामुळे सुनीताताई आमदार झाले पाहिजे. अच्छा, विकास खुंटलेला आहे. मग विद्यमान आमदारांकडून काही विकास झाला, काही समाधान पाहिजे असं एवढा झाला नाही. ज्या प्रमाणात आपल्या अपेक्षा होत्या त्या झालेल्या नाही. नाही. तर ठीक आहे, मग सुनीताताई रामदासजी चारोस्कर यांच्या माध्यमातून एक अनुभव असेल त्यांना आमदारकीचा मागचा, खूप आनंद. त्यांच्या प्रकल्पातून ते तालुक्याचा विकास करू शकतात. धन्यवाद. आपल्या भावनेचा आदर असेल. आपल्या मनातला 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे आणि का? सुनीताताई चारोस्कर. बरं सुनीताताई चारोस्कर यांनी आमदार व्हावा या मागचे काही मूळ कारणे असतील आपल्या मनात? हो, खूप मूळ कारण आहे. कसं आहे माहिती का, दिंडोरीचा विकास झाला पाहिजे मेन गोष्ट म्हणजे, त्याच्यानंतर मार्केट कमिटीचा विकास झाला पाहिजे. या गोष्टींमुळे सुनीताताई चारोस्कर पाहिजे आम्हाला. आम्हाला एक साधारण प्रश्न पडलेला आहे की आम्ही जेव्हा जनतेचा संपूर्ण कौल घेतो आजूबाजूच्या तालुक्यांचं जिल्ह्यांचं, रस्ता हे समीकरण तुमच्या पाठीला पोहोचलेलं आहे, तर 2024ला जर जनतेच्या मनातून आणि आपल्या सर्वांच्या संवादातून आपल्या सर्वांच्या प्रयत्न जर सुनीताताई चारोस्कर जर या आमदार झाल्या तर रस्ता प्रश्न असेल, उडान पुलाचा प्रश्न असेल, हा मार्गी लागू शकतो का? हो, 100% लागू शकतो. अजून एक तुम्हाला सरळ सोपा प्रश्न असेल की दिंडोरी तालुक्याला सुनीताताई चारोस्कर जर आमदार झाल्या तर आपल्याला अजून त्यांच्याकडून का अपेक्षा असेल आमदार म्हणून? जवळजवळ आता दिंडोरी रोड आहे, हा भरपूर वर्ष झाले हा 2च पदरी, त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर दिंडोरी मध्ये इतकी ट्रॅफिक होती रविवारच्या दिवशी का ते उड्डाण पूल खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी. उड्डाण पूल पाहिजे. त्याच्यानंतर 4 पदरी रोड झाला तर ऍक्सिडेंट कमी होतील. त्याच्यामुळे आम्हाला दिंडोरीसाठी सुनीताताई चारोस्करच पाहिजे. नमस्कार. दिंडोरी तालुक्याच्या वणीच्या सप्तसंगी मातेच्या पावनभूमीमध्ये फायनल पॉइंट या चॅनलच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत असेल. 2024च्या विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर वणीच्या या पावनभूमीमध्ये आपण आलेलो आहे. 2024चा जनतेच्या संवादातून
जनतेचा कौल कोणत्या आमदाराकडे असेल दिंडोरी तालुक्याच्या. तर चला या कामाला आपण आपल्या फायनल पॉइंट या चॅनलच्या माध्यमातून प्रारंभ करू. आपल्याकडे अतिशय पारदर्शक पद्धतीने सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया पोहोचवणे हा फायनल पॉइंटचा उद्देश असेल. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. 2024च्या विधानसभेचा बिगुल वाजलाय बरोबर. आता निवडणूक आलेले आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल फायनल पॉइंट चॅनलच्या वतीनं की 2024चा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झालं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर नवीन चेहरा पाहिजे हो. पण मग तसं पाहायला गेलं तर नरहरी झिरवळ पण चांगले आमदार होऊन गेले आणि त्यांनी चांगलं कामं केलेले आहेत. बरं, पण आपल्या मनात थोडीशी द्विधा निर्माण झालेली आहे. आपण नवीन चेहरा पाहिजे की नरहरी झिरवळ पाहिजे. आपल्याला नवीन चेहरा पण नवीन चेहरा पाहिजे. मी परत तुमच्याकडे येतो. दादा, तुमच्या मनात 2024चा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण असेल. आपल्याला एवढं समजा आता विद्यमान आमदार आहे नरहरी झिरवळ असतील, त्याचप्रमाणे आता एबी फॉर्म भेटलाय त्या सुनीता चारोस्कर यांना, धनराज माले असतील किंवा नवीन चेहरा काय असेल. नवीनच झालं पाहिजे. बरं, नवीन चेहरा असेल. दादा, आपण सुशिक्षित आहात, आपलं फिरणं आहे. नवीन चेहरा या तालुक्याला का बरं पाहिजे. कारण आतापर्यंत ज्या काही सुविधा वगैरे आहेत, आता वणी शहर आहे, सिटी आहे, त्यामध्ये अनेक सुविधा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण त्यामध्ये अजून काहीतरी भर पडावी, त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं. अच्छा, वणी एक पर्यटन स्थळ आहे, त्यामध्ये अजून काही बदल झाले पाहिजे. पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली पाहिजे. या अनुषंगानं वणी दिंडोरी तालुक्याला एक नवीन आमदाराची अपेक्षा इच्छा असेल आपल्या भावने. स्वतः स्थानिकात 2024चा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे हे बोलता म्हणून का आपल्या मनात काय. आपल्या बरं, नवीन चेहरा पाहिजे. दादा, आपल्या मनात काय सुरू का नाही. ठीक आहे, नवीन चेहरा म्हणजे आता माझ्या अंदाजे विद्यमान आमदार असतील, त्यानंतर आता एबी फॉर्म ज्यांना सुनीता चारोस्करांना भेटला असेल, धनराज माले असतील, यांच्या व्यतिरिक्त पाहिजे का यांच्यापैकी कोणी पाहिजे नवीन असं काही. नाही, कोणी बी पाहिजे पण काम करणारा पाहिजे. कोणी येऊ पण काम करणारा पाहिजे. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. तिथं शॉपिंग सेंटर मध्ये पोहोचल्यानंतर काही युवक असतील, काही ज्येष्ठ असतील. दादा, तुम्हाला प्रश्न असेल, विधानसभेचा बिगुल वाजलाय, दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे. दिंडोरी तालुक्याचे 2024चे आमदार या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब यांनी या तालुक्यामध्ये आज तागायत जो इथून मागे त्यांना जेव्हा संधी मिळाली, आज तागायत जो विकास झाला, वाड्या वस्त्या गाव नदी नाले पूल याचं सर्वात मोठं काम हे माननीय नामदार झिरवळ साहेबांनी केलंय. आणि ह्या तालुक्याचे आमदार, भावी आमदार किंवा आमदार हे झिरवळ साहेबच झाले पाहिजे. आमच्या सर्व वणीकर जनतेचं आणि परिसराचं म्हणणं तेच आहे की झिरवळ साहेबच आमदार होते. बरं, ठीक आहे. मी आता आपण तरुणात दादा आपल्याला विचारतो, 2024चा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे. नरहरी झिरवळ. बरं, दादा बोलले म्हणून की आपली मनापासून. बरं, आपण दुकानदार आहात, आपल्याकडे अनेक प्रकारचे शेतकरी येत असतील. आपणही सांगा, त्यांना विचारतो आपली काय प्रतिक्रिया असेल. आपण त्यात असते. बरं, आपली काय प्रतिक्रिया असेल. झिरवळ साहेब, झिरवळ साहेब. विकास झालेला आहे आमच्या गावाचा. वणी गावाचा विकास झालेला आहे. दादा, तुम्हाला झालाय. तालुक्यात झालेला आहे. हे पर्यटन स्थळ म्हणून आपलं आहे वणी. सप्तशृंगी मातेला संपूर्ण भारतामधून लोक येतात. तर या तालुक्याच्या आमदारांनी जे विद्यमान आहे, तर या पर्यटन स्थळाला त्या मापात जो दर्जा, ज्या मापाच्या सुविधा आपल्याला वाटतं का सगळ्या आहे. इथं शंकेश्वरचं मंदिर आहे, तिथं भरपूर स्वरूपात निधी दिलेला आहे. नंतर जगदंबा मातेचं मंदिर आहे, तिथं आता काम चालू आहे. वणी गावातली जगदंबा माता. हो, तिथं आता फक्त निवासचे चांगल्या प्रकारे काम चालू आहे. भरपूर असा निधी दिलेला आहे झिरवळ साहेबांनी. गावातले रस्ते चालू आहे. अच्छा, भरपूर असा विकास झालेला आहे. ठीक आहे. दादा, आपल्या मनात काय असं. झिरवळ साहेब म्हणजे एकदम चांगले माणूस. कोणाचाही फोन गेल्यावर लगेच म्हणजे 5 मिनिटात काम होऊ शकतात त्यांच्याकडून. असं सर्वसामान्यांच्या हाकेला आवाज देणारे नरहरी झिरवळ असतील, इथले स्थानिक ग्रामस्थ असतील, यांची प्रतिक्रिया अशी आली की सर्व प्रकारच्या तालुक्याचा विकास करण्यामागे सर्वांगीण भूमिका झिरवळ साहेबांची आहे आणि या समुच्चयामधून झिरवळ साहेबांना पसंत दिली. आपल्या सर्वांचा भावनेचा आदर असेल. धन्यवाद. हे रिक्षा मालक चालक असतील. दादा, विधानसभेचा बिगुल वाजलाय, तर दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे. चारोस्कर साहेब झाले पाहिजे. रामदासजी चारोस्करांच्या पत्नी आहे म्हणजे सुनीताताई चारोस्कर झाले पाहिजे. आपल्या मनात काय. सुनीताताई चारोस्कर. बरं, मी आता तुम्हाला विचारतो, तुम्ही रिक्षाने संपूर्ण गावात असेल, परिसरात आपली भटकंती चालत असेल, तर असं रिक्षामध्ये काही चर्चेचा काही सूर असतो का, किंवा असं काही चर्चेचा काय सूर असतो. तेच चारोस्कर बाईंचा सूर असतो. बरं, म्हणजे स्थानिक असल्या या परिसरातल्या असल्यामुळे का रामदास बोला. आणि परत शरद पवार असल्यामुळे. अच्छा, शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि निश्चित रामदासजी चारोस्कर यांच्या कार्याला
त्याची पुनरावृत्ती सुनीताताई चारोस्कर करू शकतात का? करतील बरं, तालुक्याचा पुन्हा एकदा कसा विकास करतील ते? जे त्यांच्या नियोजनाप्रमाणे करतील जे काही असते रस्ते पाणीची सोय, मुलांची शाळेची सोय, मुलींची शाळेची सोय, दवाखाना, सर्व जे असतील सरकारी योजने ते पूर्ण करतील एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं? तेच आहे आमचं. ठीक आहे, आपल्या दोघांचा भावनेचा आदर असेल. धन्यवाद. ठीक. वणीच्या नवरंग स्वीट मध्ये पोहोचल्यानंतर काही स्थानिक ग्रामस्थ असतील, मालक असतील. दादा, प्रश्न तुम्हाला असेल, विधानसभेचं बिगुल वाजलं आणि दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे? बोला बोला बोला, ती त्यांच्याकडे बोला. बरं, धनराज माले, मी तुमच्याकडे येतो परत. आपली काय प्रतिक्रिया असेल शेठ? धनराज माले. बरं, पुन्हा येतो. आपलं काय म्हणणं आहे? महायुतीचा. बरं, ठीक आहे. दादा, मी तुम्हाला विचारतो, धनराज माले साहेब हे माझे आमदार झाले, ते पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती करावं, यामागची काही कारण असतील? चांगलं काम आहे. तालुक्यासाठी त्यांनी आतापर्यंत काही विकास केले, अशी काही ठळक गोष्टी असतील त्या सांगू शकता? काम भरपूर केले त्यांनी, चांगले केले. ठीक आहे. धनराज महाले यांच्यासाठी यांची पसंती असेल, त्यांनी पुन्हा एकदा आमदार व्हा, ही प्रतिक्रिया होती. धन्यवाद. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. एक शेतकरी आपल्या समवेत जोडले गेलेले वणीच्या या पावनभूमीमध्ये. काका, आपण शेतकरी आहात, आपल्याला प्रश्न असेल, 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? आपले धनराज माले. धनराज माले. बरं, आपल्याला आपला झालं बोलणं. बरं, तुम्ही शेतकरी आहात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, धनराज माले साहेबांनी पुन्हा एकदा आमदार झालं पाहिजे, शेतीच्या सुधारणेत त्यांनी काही काही बदल केले का? 5 वर्ष त्यांना चान्स मिळाला नाही, अजून चान्स मिळाला शेतकऱ्यांबरोबर ते म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी होतील आणि शेतकऱ्यांबद्दल काहीतरी वेगळी भूमिका मांडतील. अच्छा, हो. अजून आपल्याला काय अपेक्षा असेल या तालुक्याचा जो आमदार होणार असेल? धनराज माले आपल्या मनात आहे, अजून या होणाऱ्या आमदार कोण आपल्या काय काय अपेक्षा असतील? आरोग्य आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, या सगळ्या गोष्टी अजून त्याच्यापासून लोक मूलभूत गरजापासून वंचित आहात काय, म्हणून हा नेता खरोखर गोरगरिबामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे आणि प्रत्येकाची मन मिळून घेणारा माणूस आहे. अच्छा, हो. वणीची भूमी म्हणजे आता हे तीर्थक्षेत्र आहे, या तीर्थक्षेत्रासाठी तुम्हाला वाटतं का अजून काही बदल झाले पाहिजे वणीच्या भूमीत, नांदोडीच्या भूमीत? हे पहा, तीर्थक्षेत्र आहे ना, त्याची सुधारणा आहेच, पण खरं तीर्थ म्हणजे खरं आज मनुष्य जीवन आहे ना, या जीवनावरच माणसानं लक्ष घालायला पाहिजे. हा, ठीक आहे. चला, आपल्या भावनेचा खूप मोठा आदर असेल. धन्यवाद. विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. इथं काही स्थानिक व्यापारी असतील, काही शेतकरी असतील, काही ग्राहक असतील. आपण त्यांना प्रश्न विचारू. दादा, आपल्याला प्रश्न असेल, आपण कुठले प्रॉपर इथलेच आहे का तालुक्याचे? अच्छा, 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? आता आमदार असं व्हायला पाहिजे का सगळ्या जनतेचा फायदा करणारा असा आमदार व्हायला पाहिजे. बरं, आता विद्यमान आमदार झिरवाळ साहेब असतील, एबी फॉर्म सुनीता चारोस्कर यांना भेटलेला आहे, धनराज माले हे सुद्धा देखील आमदारकीच्या रांगेत आहे. तर आपल्याला काय वाटतं, कोण या तालुक्याला पुन्हा एकदा आमदार झाला पाहिजे? आता जसं लोकसभेला खासदार नवीन चेहरा आला, आता आम जनतेचं आहे का नवीनच चेहरा कोणीतरी पाहिजे जो काम करल. अच्छा, नवीन चेहरा ही आपली संकल्पना असेल. दादा, तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, नवीन चेहरा का पाहिजे बा, नेमकं काय त्याचं कारण काय? आता काहीतरी ते पाहिजे ना, आता जो तो आता सगळं खुर्च्यासाठी करतो. आता काही शेतकरी आहे, आपल्या ज्या समस्या आहे, युवा पिढीला काहीतरी हे करायला पाहिजे. शेतकरी आहे, या समस्या आपल्या मेन आहे. शाश्वत भूमिका आहे आपली. नवीन चेहरा पाहिजे, जो शेतीला न्याय देईल, तरुणांना रोजगाराचा न्याय देईल, या सगळ्या भूमिका असेल. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, बरोबर. 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? काय सांगता आपण तुम्ही मला नको विचार, कारण की पॉलिटिक्स मला अजिबात आवडत नाही. पॉलिटिक्स हा विषय आपला, कोणताही मेंबर निवडायला गेला ना, प्रत्येक एकाच माहिती म्हणे कोणी कितीही मोठे आश्वासन दिले ना, शेवट जे करायचं तेच करतात. नाही, अतिशय प्रामाणिक भूमिका आहे. तुझ्या भूमिकेचं स्वागत असेल. तू तरुण आहे, तुझी भूमिका तटस्थ आहे, तू वेळ आल्यावर ठरवशील, याबद्दल शंका नाही. ठीक आहे, तुझ्या भावनेचा आदर. पॉइंट मध्ये आपलं स्वागत असेल. विधानसभेचं बिगुल वाजलेले 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? ज्याने आपल्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिली पाहिजे, अशा व्यक्तीला आम्ही आमदार म्हणून निवडणार आहोत. ठीक आहे. आता माझ्या अंदाजे 2024 मध्ये 3-4 वेगवेगळे नामांकन झालेले, परंतु आपल्याला वाटतं एखादं नाव असं स्पष्टरित्या का? जोपर्यंत माघारी पूर्ण होत नाही आणि कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरते, त्या पक्षाची जनतेप्रती आत्मीयता काय, त्या गोष्टींचा विचार करून आणि सदर उमेदवार मागील किती वर्षांपासून एका पक्षाशी निष्ठ आहे, त्याच्याबद्दल आम्ही विचार करून मग ठरवू कुणाला निवडून द्यायचंय. अगदी बरोबर. पक्ष निष्ठा आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथले स्थानिक व्यापारी असेल यांचा असेल, आपल्या भावनेचा आधार असेल. ठीक आहे.
सभेचा बिगुल वाजलाय म्हणजे निवडणूक आलेल्या आहे, बरोबर. तर आता तुम्हाला काय वाटतं दिंडोरी तालुक्यात 2024 ला कोण आमदार झाला पाहिजे? एखादा नवीन शहर आपल्या मनात आहे का नाव? नवीन काय आता चालूच करतो. बरं, आपल्या मनात सुनीता चारोस्करांचं नाव असेल. बरं दादा, प्रश्न असेल का 2024 ला कोण झालं पाहिजे नेमकं विधानसभेचा आमदार दिंडोरी? म्हणजे सुनीताताई चारोस्करांना आपली पसंती असेल. रामदासजी चारोस्करांचे जे आमदार आहे माझे, त्यांच्या कार्याची पुनरावृत्ती करू शकतात. बरं, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही रिक्षा चालक आहात, स्टँडवरचे, आपला प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो, काय चर्चेचा सूर काय दिंडोरीमध्ये? बरं, म्हणजे ज्या रिक्षाच्या प्रवासात असेल, चौकांमध्ये असेल, तर खऱ्या अर्थाने समजा हे आपलं पर्यटन स्थळ आहे, तीर्थस्थळ आहे, तर यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? नवीन आमदार कोण अपेक्षा वाटते का? झालीच पाहिजे ना. झाली पाहिजे. ठीक आहे दादा, आपल्या भावनेचा आदर असेल. फायनल पॉईंट चॅनल मध्ये आपलं स्वागत असेल. धन्यवाद. आता 24चा विधानसभेचा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? काय नाव? चालूच साहेब. बरं, चारोस्कर भाऊ बोलता म्हणून नाही, पण तुम्हाला रामदासजी चारोस्करांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला वाटतं खऱ्या अर्थाने या संपूर्ण तालुक्याला ते न्याय देऊ शकतील कामातून? बरं, आपल्याला अजून काय अपेक्षा असेल नवीन होणाऱ्या आमदाराकडून? अपेक्षा काय नाही, जनतेची समस्या सोडावा. बरोबर, जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजे. शेती, वीज प्रश्न हा मार्गी लागलेला आहे का? नाही ना, ते तर पूर्णपणे झाल्या पाहिजे बुवा असं. बरं, झाल्या पाहिजे. अपेक्षा आहे, हो. अच्छा, त्याचीच अपेक्षा आहे ना. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. रिक्षा स्टँडवर एक दादा आपल्याला आपल्या समेत जोडले गेले. दादा, विधानसभेचं बिगुल वाजला आहे. दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे? आमदार माझ्या हिशोबाने चुरशीची लढत आहे. लढत चुरशीची. बरोबर. आता नावं कोणचे कोणचे तुम्हाला माहिती आहे? धनराज माले, सीताराम गिरो आहे, सुनीताताई चारोस्कर आहे, परत एक बागुल म्हणून आहे आणि एक संतोष शिवरे आहे. अच्छा, हे नवीन काही 2 चेहरे असतील. दादा, तुमचं थोडं फिरस्तीवरचं काम असेल, रिक्षा स्टँडच्या परिसरात तुम्ही राहतात, मी तुम्हाला विचारतो, मग या तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? माझ्या त्या हिशोबाने या टायमाला चुरशीचं म्हणजे असं आहे का मेन जे दळणवळणाचे रस्ते, पाणी प्रश्न आणि शेतकऱ्यांचं मूलभूत जे शेतीला मालाला योग्य भाव भेटत नाही, त्याच्यामुळे ना या टायमाला माझ्या हिशोबाने तरी सरासरी 0 नंबर लागू शकतो, पण 2 नंबरच्या हिशोबाने संतोष वगैरे फॉर्मला आहे. अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा आपण झिरवळ साहेबांना पसंत द्याल. त्यानंतर काय नाव म्हटले तुम्ही? संतोष वगैरे संतोष रेरे साहेब असतील, ज्यांना आपली पसंती असेल. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. विधानसभेचा 2024चा बिगुल वाजल्यानंतर वणी गावाच्या मुख्य बाजारपेठमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे एक दुकानदार मालक भेटलेला आहे. दादा, प्रश्न तुम्हाला असेल, 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? झिरवळ साहेब झाले पाहिजे. अच्छा, म्हणजे महायुतीमध्ये झिरवळ साहेब आहे, बरोबर. अजित पवार गटाकडून आहे, तर आपल्याला वाटतं झिरवळ साहेब. मी तुम्हाला साधा प्रश्न असेल, झिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा आमदार झालं पाहिजे, याच्या मागची काय भूमिका असेल? आता विकास कामे केलेली आहेत आणि विकास काम ते करणार आहे. त्यांच्यात तसं तेवढं हे आहे म्हणून त्यांनी झिरवळ साहेबच आले पाहिजे. बरं, आपल्याला अजून एक सोपा प्रश्न. आपलं पेस्टे साईडचं दुकान दिसतं, खाद्याचं दुकान दिसतं. शेतकऱ्यांमध्ये झिरवळ साहेबांच्या बाबतीत काय चर्चा आहे? चांगली आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. शेतीमालाला भाव भेटतो, वीज प्रश्न, पाणी प्रश्न आहे, भाव भेटतोय भाजीपाल्याला, आणि ते चांगल्या प्रकारे पुढे प्रश्न मांडू शकतात आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. अच्छा, वरपर्यंत त्यांचं चांगलं वजन आहे, आपल्याला अनुभव आहे. तर पुन्हा आपली सर्वांची पसंती म्हणजे आपली वैयक्तिक पसंती असेल की 2024ला दिंडोरी तालुक्याचे झिरवळ साहेब जर आमदार असेल, पुन्हा एकदा गावाचा तालुक्याचा मोठा विकास करतील. धन्यवाद. शेडच्या आपण दुकानात शेडच्या आल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण तर जाणून घेतल्या, परंतु बोलता बोलता त्यांची आम्ही थोडासा जरा दीर्घ संवाद केल्यानंतर असं समजलं की त्यांच्यात एक अवलिया कलाकार सुद्धा लपलेला आहे, जे महाराष्ट्राचे जुने जाणकार हिरो असतील, विलन असतील, निळू फुले. आपण निळू फुलेच्या आवाजात युट्यूबचं फार मोठं माध्यम आहे, याच्यातून तुम्ही मला सांगा की निळू फुले कसे बोलले असते की तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे? या तालुक्याचा विकास झिरवळ साहेबच आले पाहिजे निवडून, आणि झिरवळ साहेब चांगल्या प्रकारे विकास करू शकतात, प्रश्न मांडू शकतात, आणि चांगल्या प्रकारे त्यांनी नाही का शेतीमालाला भाव असो काय असो ते प्रश्नपणे पुढे मांडून आणि चांगला विकास होईल या आपल्या याचा देशाचा. ठीक आहे, आपलं काय नाव मला सांगा? माझं नाव गणेश बाळासाहेब करपे आहे. गणेश भाऊ करपे, एक त्यांच्यामधला कलाकार या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आपल्याला दिसला. आपल्या ग्रामीण भागामध्ये पण फार कलाकार असतात आणि आमच्या माध्यमातून आम्हाला असं युट्यूबचे अनेक लोक तुम्हाला बघतील. आपल्याला आपल्या सर्व कलेला शुभेच्छा असेल, आपल्या विचारांना शुभेच्छा असेल. धन्यवाद. थँक्यू. बाजारपेठ मध्ये आल्यानंतर
आपल्याला एक असे दुकानदार भेटले जे शेतीच्या संदर्भात मोटरीचं त्यांचं फार बहुमूल्य काम असतं. एक तरुण मतदार मला भेटला. दादा, विधानसभेचं बिगुल वाजले 2024चं, तुमच्या दिंडोरी तालुक्याचा विधानसभेचा आमदार कोण झाला पाहिजे? सध्या मला काही एवढी म्हणजे माहिती नाही. बरं, विद्यमान आमदार नरहरी झिरवळ असतील, एबी फॉर्म सुनीताताई चारोस्कर यांना भेटला असेल, त्याचप्रमाणे आपले धनराज माले असतील, रेरे असतील, अजून एक नवीन शहर असेल, तर आपल्याला काय वाटतं कोण झालं पाहिजे? माझ्या मते असा व्यक्ती निवडून आला पाहिजे जो शेतकरी आणि ग्राउंड लेवल साठी खूप काम करतो. बरं दादा, तू तरुण आहे, तुला एक प्रश्न माझा असा असेल की मोटरी भरायचं काम हे आपलं सगळं शेती संदर्भात आहे. मग काही आपल्याकडे शेतकरी येत असतील, काही असा चर्चेचा सूर आहे का बाबा, काय तालुक्यात काही बदल झाला पाहिजे का, नवीन चेहरा पाहिजे का, जे विद्यमान आमदार ते खूप चांगलं काम करतात, असा काही विषय? सध्या तर अजून काही एवढं ऐकू नाही आलं मला. आता रणसंग्राम आहे, निवडणुकीचे वारे वाहत आहे, असं काही ऐकायला पुढे चर्चेत आहे का? नाही. बरं, ठीक आहे. मग तुझ्या मनातली संकल्पना काय असेल, नवीन चेहरा का काय? हो, नवीन चेहरा आला पाहिजे, म्हणजे कळलं पाहिजे ना प्रत्येक माणूस कसा काम करतो ते. ठीक आहे. आजी माझी पेक्षा नवीन चेहरा आपल्याला हवा आहे, आपल्या भावनेचा आदर असेल. विधानसभेचा 2024च्या दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे? नवीनच चेहरा पाहिजे. नवीन. पण मी आता दादा तुला विचारतो, ते दुकानदार आहे, त्यांना मोटरी भरण्याचा अनुभव आहे. आता मी सर्वसामान्य शेतकरी आहे समजा. हा, शेतकरी. आमच्याकडे रस्त्याच्या सुविधा नाहीये. बर. त्याच्यानंतर लाईट संदर्भात जरा अडचणीच येते आम्हाला. हा. त्यासाठी नवीनच चेहरा पाहिजे. बरं, आजी माझी पेक्षा एखादा नवीन चेहरा जो असेल, नाही, नवीनच पाहिजे. हो, तुम्हाला ज्या तुमच्या शेतीच्या संदर्भात वाढलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकतो असा. हो, असं. बरं, नवीन चेहऱ्याला आपलं हे असेल. धन्यवाद. हा. नमस्कार. इथं एक प्रसिद्ध आपण शूमार्टच्या दुकानात आलेलो आहे. इथं आपल्या समिती एक व्यापारी जोडले गेलेले. दादा, विधानसभेचं बिगुल वाजलेले 2024च्या दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? दिंडोरीचा आमदार सध्या उपाध्यक्ष आहे ना आपले नरहरी झिरवळ साहेबांनी बरेचसे कामं केलेले आहे. तसं कॉम्पिटिशन तर भरपूर आहे. बर. आणि त्यांना विरोधक अपक्ष आमदार आपल्या धनराज माले बर. एबी फॉर्म सुनीताताई चारोस्करांना भेटलेला आहे. त्यांना पण पण आपल्या मनातली संकल्पना काय असेल, कोण झालं पाहिजे? आमच्या मनात झालं पाहिजे आमचे नरहरी झिरवळ साहेब. म्हणजे झिरवळ साहेबांच्या एकंदरीत सगळ्या कामावर आपण खुश आहात. हो. ठीक आहे, आपल्या भावनेचा आदर असेल. ठीक. 2024चा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? नरहरी झिरवळ. बरं, नरहरी झिरवळ. मी परत तुमच्याकडे काका कोण? दादा, तुम्ही तरुण आहात, तुमचं फिरणं आहे. नरहरी झिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा आमदार का झाला पाहिजे? काम भरपूर केलेले तसे. बरं. गाव खेड्यापाडी जे सभा मंडप आहे प्रत्येक समाजासाठी मला तिथे देण्यात आलेले. अच्छा. अजून काय, समजा जर पुन्हा एकदा जनतेच्या मनानं आपल्या सर्वांच्या याने जर पुन्हा एकदा नरहरी साहेब झिरवळ साहेब जर पुन्हा एकदा आमदार झाले, तर आपल्या नवीन काय अपेक्षा असतील या गावासाठी, तालुक्यासाठी? नवीन दिंडोरी तालुक्याचा चांगला विकास करावा. ठीक आहे. आता आपण मी तुमच्याकडे येतो. आपल्या मनात कोणीतरी नवीन आमदार झाला पाहिजे, बरोबर. मग काय काहीचं कारण काय असेल? कारण म्हणजे थोडंफार विकास रस्ते व्यवस्थित पाहिजे. आजी माझी पेक्षा आपण नवीन चेहऱ्याला पसंत देणार आहे. आपलं तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे, नवीन होणारा आमदार या सर्व गोष्टीला नाही देऊ शकेल? नाही. मग काय वाटतं तुम्हाला? ते आपले झिरवळ साहेब झाले तर फक्त आपलं नाशिक रस्ता आहे ना चौपदरी होणं गरजेचे, एवढं महत्वाचं. अच्छा. झिरवळ साहेबांकडून पण आपल्याला अपेक्षा आणि नवीन पण, म्हणजे आपण थोडस जरा संमिश्र भावनेत आणि याच्यात आहे. धन्यवाद. मुख्य बाजारपेठेच्या आवारात पुन्हा 2 स्थानिक आम्हाला भेटल्यानंतर दादा, 2024चा विधानसभेचा दिंडोरी तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? नरहरी झिरवळ विद्यमान आहे. एबी फॉर्म सुनीता चारोस्कर असतील, त्यानंतर धनराज माले असतील, रेरे असतील, अजून एक नवीन चेहरा असेल. आपल्या मनात कोण असेल? धनराज माले साहेब. दादा, साधा सोपा प्रश्न. धनराज माले साहेबांनी पुन्हा एकदा का आमदार व्हावं, याच्या मागचे काही कारण असतील? बरं, आपली पसंत धनराज माले नसेल. बरं, आपल्याला विचारतो, आपल्या पसंतीचा आमदार कोण असेल 2024? माले. धनराज माले. ठीक आहे, आपल्या भावनेचा आदर असेल. 2024च्या विधानसभेचा बिगुल वाजलाय. दिंडोरी तालुक्याला कोण आमदार झाला पाहिजे 2024ला? नरहरी झिरवळ. बरं दादा, आपण व्यापारी आहात, बरोबर. आपल्याला एक प्रश्न असेल की झिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा आमदार का व्हावं, मागची काय भूमिका काय असेल? सगळ्यात महत्वाचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे. हा. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे आमच्या भागामध्ये खूप चांगले विकास काम आहे. बरं, आपण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोललो. धार्मिक क्षेत्र आहे आपलं वणी, बरोबर. यात पर्यटन स्थळ असेल, यात चांगल्या प्रकारे विकास करण्यास सक्षम आहे का ते? खूप चांगले योगदान त्यांचं. आणि बरं, ठीक आहे. अजून आपल्या काय अपेक्षा असतील धनराज आपलं यांच्याकडून, झिरवळ साहेबांकडून? ऍक्च्युली ते आताही करतात ते खूप चांगले, आणि यापुढे पण त्यांनी असंच विकास कामं करावे, आमची एवढी फक्त अपेक्षा आहे. बाकी काही नाही, त्यांचं खूप कामच चांगले, काही विषय नाही. ठीक आहे. आपली पसंती त्यांच्या आदरणीय जे आपले झिरवळ साहेब असतील यांच्या कार्याप्रती आहे.
आणि आपल्या पसंतीचा आम्ही आदर करतो, मान करतो. धन्यवाद. दिंडोरी तालुक्यातल्या खेडगावच्या भूमीमध्ये फायनल पॉइंट आपण आता इथं पोहोचलेलो आहे. सर्वात महत्वाचा विषय असेल की दिंडोरी तालुक्यामध्ये जे हेवीवेट गाव आहे यामध्ये खेडगाव या गावाचा देखील समावेश असेल. वणी, दिंडोरी आणि त्यानंतर खेडगाव. दिंडोरीच्या राजकारणामध्ये एक अतिशय किंगमेकरची भूमिका या गावाची देखील असते. एक चहाच्या दुकानावर आपल्याला एक स्थानिक दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे? आताच्या मितेला चारोतर साहेबांची मंडळी झाली पाहिजे. एबी फॉर्म सुनीताईंना भेटलेला ते झाले पाहिजे. मी परत तुमच्याकडे येतो. आपण तरुण आहात ललित भाऊ, आपल्याला काय वाटतं 2024चा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे? नक्की दादांनी सांगितलं त्या पद्धतीने नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे, चारोत्करताही झाल्या पाहिजे आमदार. दादा, तुम्हाला प्रश्न असेल, ज्या प्रकारे रामदास चारोसकरांचं काम होतं आमदार, माझ्या आमदारांचं, त्या कामाची पुनरावृत्ती सुनीताताई करू शकता का? 100% करू शकता. पण अजून आपल्याला काय दिंडोरी तालुक्याला काय अपेक्षा असतील जर आपल्या मनाप्रमाणे, जनतेच्या कौलाप्रमाणे जर ते आमदार झाले? जनतेच्या कौलाप्रमाणे रस्ते, पाणी आणि वीज या 3 गोष्टी त्यांच्याकडून झाले पाहिजे आणि ही अपेक्षा त्यांच्याकडून आहे. अच्छा, या तडीस आपल्याला नेऊ शकतात. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या भावनेचा आदर असेल. 2024चा विधानसभेचा दिंडोरी तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे? मी परत तुझ्याकडे येतो. दादा, आपण बोला, आपल्या मनातला आमदार कोण असेल? बरं, पण आपल्याला विचारायचं असं आहे की चारोस्कर साहेबांच्या पत्नी सुनीताताई चारोस्कर या परत आमदारकीसाठी उमेदवारी करताय, तर यांनी का आमदार व्हावं आणि याच्या मागच्या काय मूळ कारण काय असतील? बंद करायला पाहिजे, नवीन चेहरा आला पाहिजे. ठीक आहे. महिलांचा काही प्रश्न आपल्या तालुक्यात आहे का? महिलांचा महिलांचे काही प्रश्न असतील? नाही सांगतो तुम्हाला. बरं, ठीक आहे. म्हणजे एक स्त्री असेल त्या एक महिला म्हणून जर ते आमदार झाले तर निश्चित महिलांच्या सक्षमीकरणाला त्यांचं कार्यबळ लागू शकतं. हो, लागू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या भावनेचा आदर असेल. वैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात इथं काही तरुण जमा झालेले आहे. आपल्याला त्यांना प्रश्न असेल, 2024चा दिंडोरी तालुक्यातला आमदार कोण झाला पाहिजे? बरं, नरहरी झिरवळ हे पुन्हा एकदा आमदार झाले पाहिजे. यामागचं मूळ कारण काय असतील? त्यांनी आमच्या गावात खूप सुधारणा केल्या, त्याच्यामुळे. बरं, अजून आपल्याला काय अपेक्षा असतील झिरवळ साहेबांकडून? बस एवढं. त्याच्या पुढे पण त्यांनी हेच काम करावं असं. अच्छा, जे मागचं काम यात आपण समाधानकारक आहात. इथून मागचे जे काम असेल त्याची पुन्हा पुनरावृत्ती त्यांनी चांगलं काम करावा. आपल्या भावनेचा आदर असेल. धन्यवाद. दिंडोरी तालुक्याच्या खेडगावच्या भूमीमध्ये आठवडा बाजार असल्याने इथले काही स्थानिक दुकानदार आहे, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. भाऊ, 2024चा विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. विधानसभेचा दिंडोरी तालुक्यातला 2024चा आपल्या मनातला आमदार कोण असेल? झिरवळ साहेब आता तुमचे विद्यमान आमदार आहे. चारोस्कर, सुनीता चारोस्कर यांना एबी फॉर्म पण भेटलेला आहे. अपक्ष उमेदवार तुमचे धनराज माले असतील, अजून रे असतील, कोणी एक नवीन चेहरा असेल. आपल्या मनातला आमदार कोण असेल? चालूच नाही भाई. बरं, शेवटच्या ह्याच्यातही आहे, तर मग इतक्या दिवस त्यांच्या बरोबर असल्यामुळे शेवटी बी का आता काय त्यांच्यापासून साथ सोडून जाण्यापेक्षा मग त्यांच्या बरोबर राहू असं. अच्छा, शरद पवारांविषयी आपली जाहीर निष्ठा आहे, कायमची निष्ठा आहे आणि साहेबांच्या या सर्व काळांमध्ये तुम्ही पहिल्यापासून तर कायमच त्यांच्या बरोबर राहणार आहे. म्हणून साहेबांच्या विचारांना विनिमयाला आपली पसंती असेल, विचारांना पसंती असेल म्हणून आपण सुनीताताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. ठीक आहे, आपल्या मनातला 2024चा आमदार कोण असेल दिंडोरी तालुक्यात? सुनीताताई चारोस्कर. तू तरुण आहे, मी तुझ्याकडे परत येतो. तुझ्या मनात कोणी? बरं, आपल्या मनात झिरवळ साहेब. झिरवळ साहेब. बरं, आपल्याला एक प्रश्न असेल, नरहरी झिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा आमदार व्हावे मागचे काही मूळ कारणे असतील? भरपूर कामं केली त्यांनी, भरपूर गावांना भरपूर निधी दिला. दादा, तुम्हाला अजून एक प्रश्न असा असेल की खेडगावच्या भूमीमध्ये अजून त्यांनी काही आपल्यासाठी काय अजून केलं पाहिजे? आपल्या आमदार म्हणून आपल्याकडून काय अपेक्षा? त्यांनी बरीचशी देणगी दिली आमच्या मंदिरांना दिली. हो. बरं, अजून काही नव्याने आपल्याला असं वाटतं की ते पुन्हा एकदा आमदार झाले? परत त्यांनी एकदा आमदार व्हावं आणि परत काही अजून भरपूर निधी द्यावा त्यांनी गावासाठी. अच्छा, अतिशय समाधानकारक झिरवळ साहेबांचं काम आहे. या मतदारराजांच्या मनातून आपल्याला लक्षात आलं. मागचे कामं खूप चांगले होते आणि अजून वाटेल तेव्हा ते मदत करतील. धन्यवाद. सर्वात महत्वाचं म्हणजे साधा भोळा माणूस आणि सर्वांना धरून चालणार आहे. अच्छा, साधे भोळे आणि सर्वांना धरून चालतात. आपल्या मनात आपण सांगितलं सुनीता चारोस्कर, बरोबर? बरं, आपलं काय कारण असेल सुनीता चारोस्कर यांनी आमदार होण्यामागे? सुनीताताई चारोस्कर यांचं कारण म्हणजे आम्ही शरद पवारांच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे बाकी दुसरं काहीच नाही. शरद पवारांविषयी आपली धारणा निष्ठा आहे. शरद पवार सांगतील त्याच्यामुळे. ठीक आहे, आपल्या सर्वांचा भावनेचा आदर असेल. आता खेडगावच्या प्रसिद्ध गुरुदत्त हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर इथले दुकानाचे मालक असतील. शेठ, तुम्हाला प्रश्न असेल, 2024च्या विधानसभेचं बिगुल वाजलंय. दिंडोरी तालुक्याचा 2024चा आमदार कोण झाला पाहिजे? नरहरी झिरवळ साहेबांना आपली पसंती असेल. तुम्हाला एक साधे सोपे प्रश्न असतील, झिरवळ साहेबांनी पुन्हा एकदा आमदार व्हावे मागच्या काही मूळ कारणे असतील?
लोकांना हेच काम चांगले बर लोकप्रतिनिधी चांगलं आहे आणि गोरगरिबांचं काम करण्यात निष्फळ आहे. जनतेच्या कौलाप्रमाणे आपल्या मतावरून जर साहेब पुन्हा एकदा झिरवळ साहेब पुन्हा एकदा जर 2024 ला आमदार झाले तर आपल्याला काय अपेक्षा असेल नवीन काही? नवीन हेच परत जे काम मागं त्यांचे अपूर्ण आहे ते पूर्ण करावे. स्थगित असलेले कामं त्यांनी पूर्ण करावे. आपली पसंती झिरवळ साहेबांना असेल, आपल्या भावनेचा आधार असेल. धन्यवाद. खेडगावच्या भूमीत शिंदवर रोडला आपण पोहोचल्यानंतर या राष्ट्राची सर्वात अनुभवी आणि महत्वपूर्ण संपत्ती आपण जे म्हणतो वृद्ध, तिथं सगळे जमा झालेले. आपण या वृद्धांना, आपल्या सर्व जाणकार मतदारांना आपण विचारू, काका 2024चं विधानसभेचं बिगुल वाजलंय बरोबर. दिंडोरी तालुक्याचा आपल्या मनातला आमदार कोण कोण झाला पाहिजे 2024ला आमदार? काय नाव असेल आपल्या? एक आता विद्यमान आमदार धनराज आपलं माफ करा हे झिरवळ साहेब आहे, सुनीता चारोस्कर आहे, त्याच्यानंतर धनराज महाले, रेरे एक नवीन शहर आहे. आपल्या मनात कोण असेल? बोला बोला पटापटा बोला. बरं धनराज महाले. परत तुमच्याकडे येतो. बाबा तुमच्या मनात काय असेल? झिरवळ साहेब. झिरवळ साहेब. बर आपल्या मनात काय असेल? झिरवळ साहेब. आपल्या मनात? बर हे सगळे म्हणता म्हणून का आपण मनापासून आपले उत्तर द्यायचे. बरं आपल्या मनात काय असेल? धनराज साहेब. बर धनराज महाले यांनी परत एकदा आमदार व्हावा, माजी आमदार होते, याच्या मागचे काय कारण असेल? काम चांगलं आहे त्यांचं. काम चांगलं आहे, तालुक्याला पुन्हा एकदा ते न्याय देऊ शकतात. बर काका आपल्या मनात 2024 ला कोण झालं पाहिजे आमदार? मी राहतो मुंबईला, हा मला काय काय हरकत नाही, आपल्या भावनेचा आदर असेल. बरं आपण बोला. झिरवळ साहेब. झिरवळ साहेब. ठीक आहे. तुम्ही तरुण, तुम्ही मतदार आहेत, कोण झालं पाहिजे आमदार 2024 ला? झिरवळ साहेब. आपल्या मनात? धनराज महाले. धनराज महाले. बर तुम्ही तरुण आहात, तुमचं फिरणं आहे, झिरवळ साहेबांनी खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास केला आहे का? हा केलाय. बरं अजून आपल्याला काय अपेक्षा असेल जर झिरवळ साहेब आमदार झाले? अजून केला पाहिजे बाबा. बरं अजून काय अपूर्ण कामं केले पाहिजे? आपली पसंती झिरवळ साहेबांना असेल. आपल्याला हो बरं, आपलं काय असेल लक्ष नाही, आपल्याला वाटतं काय काय काम? त्यांनी केलेले आहे ना काम. बरं आपली पसंती असेल. हो. बरं आपण मी तुमच्याकडे येतो. धनराज माले कोण बोललो होतो? तुम्ही बोललो होते ना? हा बरं काका धनराज माले परत एकदा आमदार व्हावं यामागचे काय मूळ कारण? त्यांची कामं चांगले आहेत.